हां मी निघतोय, पोचो मी वेळेवर, डोंट वरी. ॲज युजल अजितसाठी थांबलोय मी. तुम्ही सुरू करा, काय अर्जंट असेल तर मला कॉल करा, ठीक आहे? ठेवतो मी. सी यू. तिचा फोन बाहेर होता, मग वहिनी कुठे आहे? काही कळलं का वहिनी कुठे आहे ते? अरे ती न सांगता कुठेच जात नाही. अरे घरात पण कोणाला माहित नाहीये, तिचा फोन इथे. तर आता मला खूप भीती वाटतेय, तिला काही झालं वगैरे असेल तर. अनन्या पण ना अति करते आता. इतकं वेळ कोणी प्रँक करतं का? आणि मीराला समजायला नको आहे का? अनन्याच्या नादाला लागून ना ही पण मला त्रास देते. अथर्व, ही फाईल तू मागवली होती. ठेव तुझ्याकडे. अजित, मीरा गार्डन मध्ये काम करत होती, तिची रोपं लावून झाली होती का? मीरा ती घरी कुठे आहे? आय मीन मी निघेपर्यंत तरी ती घरी आली नव्हती. चला. एक मिनिट, मी आलोच. दादाचा फोन. जाते उचलते. मीरा कुठे आहेस तू? काय करतेस? काय चाललंय तुमचं? मीरा, हॅलो मीरा, बोल काहीतरी. दादा, मीरा वहिनी अजून घरी आलेली नाहीये. अनन्या, एनाफ. प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं. ए दादा, मी काय केलंय? हा, आणि चूक तुझी आहे. वहिनीशी तुटकपणे तू वागतोस आणि माझ्यावर काय चिडतो? गेली असेल कुठेतरी रागून. अनन्या, खूप वेळ झाला तुझा प्रँक सुरू आहे. ओके, यु नो व्हॉट, कर, कंटिन्यू कर. रात्री सुद्धा ना मीराला कुठेतरी लपवून ठेव. तर म्हणतो रात्रीच कशाला? जितके दिवस तुझी हौस भागत नाही ना, तितके दिवस तू मीराला लपवून ठेव. ओके, कॅरी ऑन. हा तर खरंच चिडला. चिडू दे, चूक याचीच आहे. मी ना वहिनीला सांगते. हाय. काय ग, अथर्वने केलं का मान्य? नाही ना, त्याला वाटतंय आपण प्रँक करतोय त्याच्यावर आणि चिडलाय. चिडलाय म्हणजे तो मीराला मिस करतोय. हो, पण तो एक्सेप्टच करत नाहीये. सावली ताई, तू तारिणी, कमळी आणि भावना ताईला हे सांगशील हा? मीरा वहिनीला फोन दे ना. हो. मीरा,
अच्छा, तर हा सगळा प्लॅन ह्या अनन्याचा आहे आणि ह्या सगळ्या पण सामील आहेत त्यात. चांगलंय, पण आत्ता मजा येणार आहे. अथर्व काय करतात हे बघूच. आणि ही वेडी मीरा मलाही सांगितलं नाही आणि गेली निघून. या घरची लेक आहे मी, पण सगळे मला मोलकरीण समजतात. स्वयंपाकी करून ठेवलाय मला आणि स्वतःच्या सुनेला डोक्यावर घेऊन मिरवतात. मला तरी वाटतंय ना, सगळ्यांनी मिळून या मीराला कुठेतरी पाठवलंय मुद्दाम मला त्रास देण्यासाठी. नर्मदा, काय करते स्वयंपाकात? करते ना, पुरी, 2-2 भाज्या, चटणी, कोशिंबीर, मसाले भात, बासुंदी सगळं करते. हा, चिडतेस का? मी नीट विचारते नर्मदा. मी काहीही करणार नाहीये. काहीही म्हणजे काहीही नाही. ज्याला जे खायचंय ना ते आपलं आपलं बनवून घ्या. मी फक्त खिचडी करते, तेही माझ्यासाठी. सगळ्यांसाठी करायला मी काही स्वयंपाकी नाहीये. या घरची लेक आहे मी, लेक. लेक आहेस, बरोबर आहे. नर्मदा, तुला सांगते, मला ना इतके दिवस वाटायचं की जी सणावाराला 4-5 दिवस माहेरी येते ती लेक असते. पण तू तर गेली अनेक वर्ष तुझा अख्खा संसार घेऊन इकडे ठाण मांडून बसलीस. वहिनी, हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. तुमच्यासारखं रस्त्यावर उचलून आणलेलं नाहीये मला. नर्मदा, 1 मिनिट. आवाज चढवायचा नाही हा माझ्यावर. आवाज मलाही चढवता येतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरावर तुमच्या आधी माझा हक्क आहे. आणि तुम्हाला कळत नसेल ना, तर मी हे सरळ दादाला जाऊन सांगते. काय सांगशील? काय सांगशील? नाही नर्मदा, मी इकडे किचन मध्ये आले होते तुला विचारायला की आज स्वयंपाकात काय करणार आहेस, तर तूच मला उलट उत्तर देतेस, उद्धटपणे वागतेस. वहिनी, किती खोटारडे आहात तुम्ही. तुम्ही तर त्या मायापेक्षा सुद्धा वरचढ निघालात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या घरची लेक आहे. मला कुणीही काहीही बोलू शकत नाही. मी जाऊन दादाला सांगणार म्हणजे सांगणार. सांगणारच आहे. बघूया ना दादासाहेब एक भाऊ म्हणून ऐकतायत का एक नवरा म्हणून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव नर्मदा, या वेळेला जर का तुझा अपमान झाला तर रडायला जागा मिळणार नाही.